उगाच तोंडाला येईल ते बोल नका। तुम्हाला माहिती आहे ती माणसं कोण होती? नाही माहित ना? मग ऐका, ते गुंड तात्यासाहेबांनी पाठवले होते। काय? तात्यासाहेबांनी गुंड पाठवले होते? ये नाही बेट, आता कारण द्यायचं म्हणून तात्यासाहेबांवर आरोप करू नकस बरं का तू। तुझी पाप झाकायला तात्यासाहेबांचं नाव वापरू नकस बघ। मम्मी साहेब, मी सत्याची शपथ घेऊन सांगते, हे सगळं तात्यासाहेबांनी घडवून आणले। सत्याला मुकादमाच्या केसमध्ये पण तात्यासाहेबांनी अडकवलं होतं। ये नाही बेट, काय बोलतेस तू? ठावाय का तुला? तात्यासाहेबांसारख्या देव माणसावर आरोप करतेस तू। मम्मी साहेब, आधी त्या धूर्त माणसाला देव माणून समजणं बंद करा। अहो, तुमच्या लेखाच्या जीवावर उठलाय तो। तात्यासाहेब, सांगा काय करू ते? पाठवू का मुलं परत तिच्या घरी? नाही 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 पंकज, कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे अतिशय हुशार, चाणाक्ष, डोळस, समय सूचक आहे ती। तिच्याकडे जर पुरावा नसेल, कुणाकडे चकार शब्द काढणार नाही, काहीच बोलणार नाही। पण तात्यासाहेब, नको रिस्क घ्यायला, कारण की ती मंजू शांत बसणारीतली नाहीये। काय असेल तो एकदा विषय संपूनच टाकू। नाही 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 पंकज, यावेळेस आम्हाला मंत्री व्हायचंय, आम्हाला सन्मानाने मंत्रिमंडळात जायचंय, म्हणून आता काही नको। उद्या जर आमच्या मतदारसंघात एका महिलेची हत्या झाली, त्याहून एका पोलीस महिलेची हत्या झाली, तर आमचा मान, सन्मान, प्रतिष्ठा सगळी हिंदुळीस मिळेल। त्यामुळं आता नको। पण तात्यासाहेब, तो सत्या, त्या सत्याला कसं हँडल करायचं ते मी बघतो। वाघमारे, सत्या रे, कसा आहेस तू? कुठं होतास? आम्ही किती घाबरलो होतो। तुझा फोन का बंद आहे? अहो सांगतो, तुम्ही पॅनिक होऊ नका, सगळं सांगतो तुम्हाला। सत्या, माझ्या लेकरा, कोकरा, वागरा, मला तुझी लई काळजी वाटते। कसा आहेस तू? मला माहिती आहे, तू इथं काय माझ्या काळजीपोटी आली नसशील, काहीतरी कालवा करायला आली असशील। सत्या, उगा तोंडाला ती बोलणं कसं? अरे आई आहे मी तुझी, मी काही त्या नेबड सारखी नाही। मम्मी, वाघमाऱ्यांना काय बोलायचं असेल ना तर आत्ताच निघित ना, त्यांच्या विरोधात मी काय ऐकून घेणार नाही। सत्या, आता तरी डोळ्यावर बांधलेली झापड काढून बघ आणि तिचा नवीन प्रताप ऐक। तिनं तुला माझ्यापासून दूर केलंय आणि आता तिची एवढी बदल का ती तात्यासाहेबांना तुझ्यापासून दूर करायला निघाली आहे। म्हणजे? अरे सत्या, तात्यासाहेबांसारख्या देव माणसावर नगनगती आरोप करायला लागली ती। अरे तिचं असं म्हणणं आहे की तात्यासाहेबांनी तुला मुकादमच्या केसमध्ये अडकवलंय आणि एवढंच नाही तर तात्यासाहेब तुझ्या जीवावर उठले।
वाघमारे सत्या मी तुला सगळं वाघमारे सांग- मला फक्त एवढंच सांगा की मम्मी जे काय सांगते ते खरं आहे का नाही. तुम्ही परत तात्यासाहेबांवर संशय घेतला का? म्हणजे ह्याच्या आधी मी संशय घेतला होता वय आणि तू ऐकून घेतलं काहीच बोलला नाहीस. सत्य ऐक, मंजू जर कुणावर आरोप करत असेल तर ती का आरोप करते हे जरा समजून घे ना तू. पप्पा तुमचं तात्यासाहेबांबद्दलचं काय मत आहे ना ते चांगलंच माहिती आहे मला आणि त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाही मला. पण मला ह्यांचं काय कळत नाही. वाघमारे तात्यासाहेब पोरगी मानतात तुम्हाला तरी बी तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय व्हय? सत्या माझ्यावर विश्वास ठेव. अरे दिसतंय तसं नाहीये. मी आज मुकादमाला भेटले होते. त्याने स्वतःच्या तोंडाने कबूल केले की तात्यासाहेबांनी मुकादमाच्या खुनाचा डाव रचला आणि तुला अडकवलं. आणि आज तात्यासाहेबांनीच गुंड पाठवले होते आपल्या घरात माझा मोबाईल चोरण्यासाठी. कारण माझ्या मोबाईल मध्ये मुकादमाचा व्हिडिओ आहे आणि ते दाखवण्यासाठीच मी तुझी वाट बघत होते. मग दाखवा व्हिडिओ. कुठं आहे ते रेकॉर्डिंग? बहुतेक तात्यासाहेबांना याची खबर लागली आणि त्यांनी गुंड पाठवले होते घरात. सध्या अरे ते माझा मोबाईल घेऊन गेले तुझ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचू नये म्हणून. काय घरी गुंड आले होते? कधी आले होते आणि कोण होती ती गुंड? घरात अंधार होता. दार वाजलं. मला वाटलं तू आलास म्हणून मी दरवाजा उघडला तर चोर होते. त्यांनी तोंडाला बांधलं होतं. सत्या तू अजिबात ह्याच्यावर विश्वास ठेवू नकस. जेव्हा तुझा बाप तुझ्या पाठीशी उभा नव्हता ना तेव्हा तात्यासाहेब तुझ्या पाठीशी उभे होते आणि ही पोरगी आज त्या तात्यासाहेबांवरच नगती आरोप करते आणि तू ऐकून घेतोस होय. मी तुला सांगते हेनच त्या चोरांना सत्ता पैसे देऊन हिचा मोबाईल चोरायला लावला असणार आणि हिला असं वाटतंय का असं करून ती तात्यासाहेबांची विरुद्ध तुला भडकवायला बघते. वाघमारे आतापर्यंत तुम्ही तात्यासाहेबांवर लय वेळ आरोप केलेत आणि एकदा तर माफी बी मागितली आणि प्रत्येक वेळी तुमच्याकडे कुठलाच पुरावा नसतो. पण आता तुमचं जास्त होतंय. सध्या एकदा माझ्यावर विश्वास ठेव. अरे मी मुद्दाम आरोप करत नाही तात्यासाहेबांवर. माझ्याकडे खरंच व्हिडिओ होता ज्यात मुकादमानं सगळं स्वतः कबूल केले. म्हणूनच ते चोर फक्त माझा मोबाईल घेऊन गेलेत ना. सत्या तुला तुझी मम्मी चुकीची वाटत होती ना पण खरं रंग तर ह्या नेबरटनं दाखवल्यात. तिनं तुला माझ्यापासून दूर केलं घरापासून दूर केलं आणि आता तर ती थेट तात्यासाहेबांपासून तुला दूर करायला निघाली बघ. मम्मी हात तू इसकुटच होतोय बघा. सत्या भाऊजी ऍक्सिडेंट जोबाईंना बाहेर काढतायत. पप्पा तुम्ही सगळे जावायत ना आधी या मम्मीला घेऊन जावा. ते इथनं पुढे जे काय बोलणं होईल ते माझ्यात आणि वाघमाऱ्यांच्यात होईल. चला वाघमारे. सत्या ऐकून तरी घे माझं. शांत व्हा तुम्ही. सगळ्यात आधी मला सांगा गुंड का आले होते आणि तुम्ही ठीक आहे ना? सत्या तुझी वाट बघत झोपले होते मी. अचानक दरवाजावर आवाज झाला. मला वाटलं तूच आहेस. दरवाजा उघडायला गेले तर अचानक सगळे चोर घरात घुसले. मी कसा बसा माझा जीव वाचून पप्पांच्या घरी पळत गेले तर माझ्या मागे तिथं पण आले. तिथं झटापट झाली आमची आणि माझा मोबाईल घेऊन गेले ते लोक. काय एवढं सगळं फक्त मोबाईलसाठी केलं त्यांनी? तेच तर सत्या तेच सांगते तुला. माझ्या मोबाईल मध्ये मुकादमाचा व्हिडिओ होता जो मला तुला दाखवायचा होता म्हणून मी तुला फोन करत होते एवढे. तोच मोबाईल त्यांनी चोरून नेला. सत्या रे कुठं होतास तू? मला तुझी लई काळजी वाटत होती. तू ठीक आहेस ना? ठीक आहे मी वाघमारे. शांत व्हा तुम्ही. एक काम करतो मी सगळ्यात आधी काहीतरी खायला घेऊन येतो. मला माहिती आहे तुम्ही काही खाल्लेलं नसणार. आलो थांबा मी. नाही थांब. मला भूक नाही. मला माहितीये तू माझ्यावर अजून चिडलायस.
पण सध्या मी खरं खरं सांगते, घरात जे गुंड आले ते तात्यासाहेबांनी पाठवले होते. मुकादमाच्या खुनामध्ये तुला तात्यासाहेबांनी अडकवलं. रे बस. मग तर एकच रट लावून बसलाय तुम्ही, तात्यासाहेब तात्यासाहेब. हे बघा, तात्यासाहेबांवर आरोप करणं बंद करा. सत्य मी मुद्दाम करते का आरोप? आता जे आहे ते आहे. वाघमारे, मला या विषयावर भांडायचं नाही आहे तुमच्याशी. हे विषय सोडून द्या तुम्ही. सत्या एकदा विश्वास ठेव माझ्यावर. अहो, कसा विश्वास ठेवू? तुम्ही सांगा, कसा विश्वास ठेवू? तुम्ही प्रत्येक वेळी आरोप करता, पण काय पुरावा असतो का तुमच्याकडे? नसतोच ना. आता यावेळी बी तात्यासाहेबांवर आरोप कराल आणि नंतर जाऊन माफी मागाल त्यांची. नाही मागणार माफी. आणि तुला पुरावा पाहिजे ना? ठीक आहे, मग उद्या मी तुला मुकादमाच्या घरी घेऊन जाणार आणि त्याच्या तोंडूनच एक हे सगळं कोण करते. ठीक आहे, करूया एकदाच तुमच्या मनासारखं. जाऊया आपण उद्या त्याच्याकडे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा वाघमारे, उद्या जर तुम्ही चुकीच्या ठरला तर ह्यो विषय कायमचा सोडून द्यायचा. ठीक आहे, पण आपण उद्या मुकादमाच्या घरी जायचं. हाय देवा. अहो वाघमारे, मला सांगायचं ना, आपण दोघांनी मिळून पाणी भरलं असतं. अरे काय नाही, थोडीच भांडी होती आणि काल पाणी भरलं ना आपण, म्हणून शिल्लक होतं. पण थांब, तू कुठं निघालास आवरून? मी लगेच नाश्ता बनवते, खाऊ आणि एकत्र निघू. आपल्याला मुकादमाकडे बी जायचं. अहो वाघमारे, मला लय उशीर होतोय. तुम्ही एक काम करा, तुम्ही नाश्ता करून घ्या. माझं एक महत्वाचं काम आहे. आता काय महत्वाचं काम आहे? अहो ते सांगतो नंतर, येतो आता. थांब, मला जरा फोन दे रे तुझा. भारती मावशीनं फोन करून कळवते. त्या उगाच फोन करत बसले असतील मला. अहो माझ्याकडे फोनच तर नाही माझा, तोच आणायला चाललोय. म्हणजे आता कुठं विसरून आलास? अहो विसरलो नाही वाघमारे, मग ते सगळं नंतर सांगतो तुम्हाला. आता मी निघतो, मी गडबडीत आहे. आणि ऐका, नाश्ता केल्याशिवाय अजिबात बाहेर पडू नका. येतो मी. अरे आता कुठं विसरून आला फोन काय माहिती. हो, तुमची ठरलेल्या वेळेत डिलिव्हरी होऊन जाईल. तुम्ही काळजी करू नका अजिबात. हा, तुम्ही फक्त जागा आणि तारीख सांगा. चालते. प्रतीक, तात्यासाहेबांना निरोप दे. तुम्हाला जे काम सांगितलेलं आहे. पल्मा थांब. या पंकजचा आता कसा कार्यक्रम फिक्स करतो बघ. ए पंकज, मध्ये आला ना तर एकेकाचा कार्यक्रम फिक्स करीना. का दागाबाजी केलीस आमच्या बरोबर? का दागाबाजी केलीस? का दांबून ठेवलास आम्हाला? अरे सध्या ऐकून घे, माझं सांगतो. ए पंकज, तुला हाय मस्ती, तुझी मस्ती काढली पाहिजे. तात्यासाहेबांचं खोटं नाव घेऊन गेम खेळतोस आमच्यावर. अरे नाही सत्या. मला सांग, कुणी करायला लावलं तुला? मोबाईल चोरीला गेल्याची आणि हल्ला केल्याची तक्रार नोंदवून ठेवते. जर ही लढाई कायद्याने लढावी लागली तर उपयोगी पडेल.
मंजू काय ग आज यायला उशीर झाला तुला? अगं ती फाईल इथे ती तुझ्याकडे आहे ना ग दिलेली फाईल? काय ग कसली तक्रार लिहितेस? भारती मावशी काल घरात चोर आले होते. काय मंजू ग सत्या कुठे होतं तेव्हा? अहो त्याला यायला उशीर झाला, त्याचीच वाट बघत बसले होते. दार वाजलं, मला वाटलं सत्य असेल, तर चोर होते. भारती मावशी अहो त्याचीच तक्रार लिहिते. म्हणजे अगं तुला लागलं तर नाही ना? तू ठीक आहेस ना? आणि अगं घरी एकटी होतीस तर मला एक फोन करायचा, मी आली असती. एक तर नवीन जागा आहे ती. अहो मला काही नाही झालं, पण माझा मोबाईल चोरीला गेला. मरू दे तो मोबाईल, तुला काही झालं नाही ना ते बघ आधी. अहो भारती मावशी त्या मोबाईल मध्ये तात्यासाहेबांच्या विरोधात पुरावे होते. मुकादमाने स्वतः दिलेली कबुली होती त्यात. काय मुकादम? तू कधी भेटलीस मुकादमाला? ते सगळं नंतर सांगते, पण भारती मावशी काय पण उद्या मोबाईल सापडायला पाहिजे आधी. तू शांत हो, मिळेल मोबाईल, टेन्शन नको घेऊस. मी करते काहीतरी. चहा गरमागरम स्पेशल पप्या शेटचा चहा. मंजुताई, भारती मावशी, जरा चहा. पप्या, माझं महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. बोल की. अरे माझा मोबाईल चोरीला गेलाय. काय? तुझा फोन चोरीला गेला? मंजुताईचा माझ्या बहिणीचा मोबाईल चोरीला गेला? अरे असे कसे कोणाची हिंमत झाली मोबाईल चोरायची? थांब आता बघ. पप्या जरा काय सांगता ऐकून तरी घे. काय पण करून तो मोबाईल शोधून काढायचा. तुझ्या ओळखीतनं माहिती काढ, मिळते का बघ. थांब आता लावतो फोन. अरे काल तुमच्यापैकी कोणीतरी पोलिसाचा मोबाईल चोरला काय? हा चोरला असेल तर पटकन आणून द्या बरं का, मी तिथं आल्यावर अवघड होईल. नाही बरं ऐका, माहिती काढा कुठं आहे मोबाईल ते. काय काय झालं? मंजुताई अगं नाही म्हणतात की ग. पप्या मुकादमावर लक्ष आहे ना तुझं? लक्ष आहे? अगं डोळ्यात तेल घालून लक्ष आहे माझं. पोरांना थांबवलं की तिथं. फोन करतो. हॅलो, हा लक्ष आहे का रे? पाखरू पिंजरातच आहे ना? हा नीट लक्ष द्या, इकडे तिकडे जाता काम नाही. बर बर बर. हा काय काळजी करू नको. तात्यासाहेब भाऊ, तात्यासाहेब चुकलं माझं. तुम्ही मध्ये आला ते लक्षातच आलं नाही माझ्या. माझा चेहराही तुला ओळखता नाही आला, इतका राग आहे तुला. इतके परके झालो आम्ही, हे कमी पडलो तेच कळेना. अहो तात्यासाहेब खरंच मुद्दाम नाही केलं मी. खरंच माझ्या लक्षात नाही आलं. माफ करा तात्यासाहेब. अहो खरंच चुकलं माझं. तुम्हाला वाटेल ती शिक्षा द्या पण माफ करा मला तात्यासाहेब. तात्यासाहेब खरंच माफ करा सत्याला. अहो चुकून घडली त्याच्याकडनं. तुम्हाला माहिती की तो तुमचा किती आदर करतो. तात्यासाहेब प्लीज माफ करा. तात्यासाहेब बया मम्मी लईच खुश दिसताय. वेगळीच चमक दिसते डोळ्यात. सपने तू कवा कवा हुशारीचं बोलतीस बघ. कवा कवा खुश तर दिसतच की मी. अगं कारण मी तसंच आहे ना. हे बघ त्या नेबळटला आपण सत्यापासून घरापासून लांब करायला काय काय करत होतो, आणि तिनं आपलं काम एकदम सोपं करून टाकलं बघ. आता हे बघ
तिनं माझ्या विरोधात काही बोलली असती, माझ्यावर काही आरोप केला असतं तर ठीक होतो, पण त्या ईडीनं तात्यासाहेबांवरच आरोप केलं. आणि सत्यावर काय म्हणली? का तात्यासाहेब तुझ्या जीवावर उठल्यात असं म्हणली सत्याला. तेच की. आणि सत्या भाऊजी तू तात्यासाहेबांना देव मानतात, देव, आणि त्यांनाच मिळून ठरवून टाकलं. आता काही खरं नाही बघा. असं ना तर त्यांचाच खोटेपणा बाहेर पडल आणि सत्या भाऊजी त्यांनाच घराबाहेर काढतील. सपने, आपलं काम एकदम सोपं झालंय बघ. म्हणजे साप मारू ती बी दुसऱ्याच्या काठीनं. भया मम्मी, मला तुमचं कधी कधी लई कौतुक वाटतं बघा, लई हेवा वाटतं. कुचकेपणाच जमला पाहिजे बघा. वकील साहेब, वकील साहेब, या 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 या. हा बघा. ए सपने जा, चित्र करायचं का लक्ष ठेव जा. मम्मी साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी फाईल बनवून आणली, त्याचे कागदपत्र चेक करून घ्या एकदा. वकील साहेब, मला जशी पाहिजे होती तशीच कागदपत्र बनवलेत बघा तुम्ही, एकच नंबर. आता तुमची गरज लागली का नाही कसं सांगू हा, आणि ते तुमचं पाकिट तुमच्या पत्र पोचवते. ठीक आहे, येतो मी. ये निबट, आता बघ तुला कशी आगीतून फुपाट्यात टाकते का नाही ती. तिकडं सत्य तुला घरातून हाकलून देईल आणि माघारी जायला तुझ्याकडं तुझं बी घर नसणार. माया सुरे खुशाल. तात्यासाहेब अहो, तात्यासाहेब चुकलं माझं. लय मोठी चूक झाली माझ्याकडनं तात्यासाहेब. खरंच मुद्दाम केलं मी. जरा विचार करायला पाहिजे होता मी. रागाच्या भरात काय पाप करून घेतलंय मी. तात्यासाहेब अहो, तुम्ही मला शिक्षा द्या. मला शिक्षा झालीच पाहिजे. तुला नाही, मला शिक्षा झाली पाहिजे. तू नकोच त्रास करून घेऊ. मीच कमी पडलो कुठेतरी, कमी राहिली माझ्याकडून कुठेतरी. ज्याला राजकीय वारसदार समजलो होतो, पक्षाचं भविष्य समजलो होतो, त्यानेच आपल्यावर हात उचलावा. नाही तात्यासाहेब, असं काय लय आहे तात्यासाहेब. तुम्ही काय बी गैरसमज करून घेऊ नका. खरं त्यातला माझी चूक आहे. मला शिक्षा झाली पाहिजे. तो हात आहे ना, हातच तोडून टाकतो. तात्यासाहेब, खरंच माफ करा सत्याला. अहो, तुम्हाला माहिती आहे त्याचा जीव किती तुमच्यावर, आणि तो असं कधी वागणार नाही. तुमच्यावर हात तर कधी उचलणार नाही. ती चुकून लागलाय तात्यासाहेब, प्लीज माफ करा. हो. नको 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 सत्या. एक बाप म्हणून, एक नेता म्हणून, पक्ष संघटक म्हणून मी कमी पडलो. त्याचं प्रायश्चित्त मला घ्यावं लागेल. राजकारण सोडतो मी आता. संन्यास घेतो राजकारणातून. तात्यासाहेब काय बोलताय तुम्ही? तात्यासाहेब अहो, तुम्ही गेल्यावर आम्ही कुणाकडे बघून काम करायचं? कुणाकडे बघून जगायचं तात्यासाहेब? तात्यासाहेब प्लीज असं करू नका. तुम्ही आमचं दैवत आहे तात्यासाहेब. या दैवतावरच तू आज हात उचलला. ही वेदना मी आता सहन नाही करू शकत. आणि या वेदनेवर एकच औषध आहे, ज्याने मला समाधान मिळेल. राजकारणातून पूर्ण संन्यास, निवृत्ती. सत्य थांब. सत्या,
मंजू काय झालं इतकी अस्वस्थ काय? अहो सत्याची वाट बघते. एक महत्वाचं काम करतो आणि लगेच येतो म्हणलेला अजून आला नाही. मला त्याला मुकादमाकडे घेऊन जायचंय. त्या मुकादमान त्याच्यासमोर कबूल केले ना तरच त्याला पटेल. माझ्याकडे व्हिडिओ होता पण आता मोबाईल पण. मंजू ग तो व्हिडिओ निदान मला तरी पाठवून ठेवायचाच ना. माझ्याकडे असता निदान आपल्याकडे पुरावा तरी असता अजून. भारती मावशी अहो मला काय माहिती तात्यासाहेबांच्या हात एवढे पोचलेले आहेत म्हणून. आणि त्या परिस्थितीत काय सुचलं नाही मला असलं. म्हणून आता सत्याला तिकडे घेऊन जायचंय. म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा कसं काय तुझं? बरं तू एक काम कर त्याला फोन करून. थोडं फोन नाही ना थांबाले. त्याला त्याचा फोन मिळाला का नाही काय माहिती. हे घे. काय म्हणून सेव? नगरसेवक सत्या. नाही उचलत आहे. म्हणजे उगाच चिडचिड नको करूस. निघाला असेल तो येतच असेल गाडीवर असेल ना.